जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन तालुक्यामधील सोयगाव देवी, कुंभारी, लिंगेवाडी, वेलोरा यांसह आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आणि पावसाचा जोर इतका होता की छोटे मोठे ओढे सुद्धा खळखळून वाहायला लागले। यामुळे रस्त्यावरून ओढ्यांचं पाणी वाहत आहे। नागरिकांची ये-जा करायला प्रचंड गैरसोय होती। जालन्यामधून आपण हे दृश्य पाहतोय। भोकरदन तालुक्यामध्ये अशी काही परिस्थिती आहे जोरदार पावसाच्या हजेरीनंतर आणि ओढे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य जालन्यामधून। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी गौरव साळवी आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय अवकाळी पाऊस आहे, अजूनही नीट व्यवस्थित पावसाला सुरुवात झाली नाहीये, मात्र हे ओढे प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय। किती पाऊस पडतोय जालन्यामध्ये आणि काय नेमकी परिस्थिती आहे? अगदी खरं श्रद्धा, आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे आणि या अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर छोटे मोठे जे नदी नाले आहेत ते तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये आजपासून पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भोकरदन तालुक्यामध्ये आता अवकाळी पाऊस झाला आहे आणि यामुळे भोकरदन तालुक्यातील कुंभारी, बेलोरा, सोयगाव देवी यासह आजूबाजूच्या गावांमध्ये चांगला पाऊस बरसलेला आहे आणि या गावांना अवकाळी पावसाने चांगला झोडपून काढलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर सोयगाव देवी, कुंभारी, बेलोरा या गावातील जे छोटे मोठे नदी नाले आहेत ते देखील आता प्रभावित झालेले आहेत। त्यामुळे रस्त्यावर देखील आता हे पावसाचे पाणी जे आहे ते साचण्यास सुरुवात झाली। त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये ही जी परिस्थिती आहे ती आज निर्माण झाली। त्यामुळे त्या ठिकाणी नागरिक जे ते त्रास झाल्याचं पाहायला मिळत आहे। श्रद्धा, नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला असला, ओढे प्रवाहित झाले असले तरी सुद्धा याचा परिणाम पिकांवर होऊ नये ही अपेक्षा। गौरव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।